चेले चपाटेत मग 50 खोके ओके. या सगळ्या वल्गना करून थकल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अमित शाह साहेब दिसतील, ज्या ज्या ठिकाणी मोदी साहेब दिसतील, त्या त्या ठिकाणी जर एकनाथ शिंदे साहेब गेले तर त्यांची बंद खोली आड चर्चा झाली. मग यांनी आता सत्तेसाठी एकनाथ शिंदे आता लाचार झालेत, ते आता मागे पडलेत, एकनाथ शिंदेला आता भाजप संपवणार, अशा अनेक प्रकारच्या स्टोऱ्या हे रोज करत असतात. आणि त्यातलीच एक स्टोरी आज संजय राऊतनी त्याच्या मनातली मळमळ ही बाहेर काढायचा प्रयत्न केलेला आहे. मागेही आम्ही सांगितलं होतं की हा संजय राऊत सारखा वेडा माणूस, ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे, परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली. म्हणून या मूर्ख माणसासाठी मला वाटतं आपणही सगळ्यांनी हे वेळ घालू नका. याचं काम बडबडणं आणि महाराष्ट्र जाणतोय. या पक्षाचे उबाटाचे जे शकले झालेली आहेत त्याला कारणीभूत असलेला माणूस एकमेव तो असल्यामुळं त्याला ती धडपड आता दुसऱ्या पद्धतीने मुझे गिनो, मला कुणीतरी माझं अस्तित्व ठेवा, अशा पद्धतीचा त्याचा प्रयोग चालू आहे. पुन्हा मी त्याच स्टेजवर आहे असं समजायचा त्याचा तो मूर्खपणा त्यांनी आज सिद्ध केलेला आहे. म्हणून एकनाथ शिंदे साहेब महायुतीमध्ये अत्यंत मजबूतीने उभे आहेत, अत्यंत चांगलं काम चालू आहे आणि अशा ह्या सगळ्या गोष्टीवर आम्हाला लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही. शिरसाट साहेब, आपण वारंवार अडचणीत येत असताना पाहायला मिळत आहे, कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारासंदर्भात असो किंवा आत्ता नुकताच आलेला जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे. तुमच्या घरातला आहे का नेमका हा व्हिडिओ कुठला आहे हे जरा स्पष्ट करा. व्हिडिओचा काय संदर्भ आहे? तुम्हाला मी आत्ताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे, जे घर ते तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे. बेडरूममध्ये मी बसलेलो आहे, बनियनवर बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे. अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का काय? आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही. एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेल्या होते म्हणायचे. आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात, असं एकंदरीत त्यांचं वर्तन आहे. म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे. माझ्या बेडरूममध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी आहे, ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे, याची बातमी होते. मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो? या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं? यासाठी एक सांगतो, आमच्याकडे मातोश्री 2 नाही आहे. माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा, सगळ्याला वेलकम असतात. कार्यकर्ता आहे, उत्साहाच्या भरामध्ये एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा माझा काही दोष नाही आहे. माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं जात नाही. काम काय, नाव काय, गाव काय हे सगळं विचारलं जात नाही. म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत. जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय, तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा, नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका. त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो. म्हणून कोणी जर काढला जर असेल, गेला जरी असेल, त्यात गैर काहीच नाही आहे आणि गैरसमजायचं काही कारण पण नाही. यांचे व्हिडिओ पहा ना, ते आणखी पाटकर विसरले का हा माणूस? हे जे बोलतायत, हे जे काही आविर्भावात भाषणं करतात ते पहा एकदा. अरे दुसऱ्या महिलांवर छेड करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता? स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा. आणि म्हणून मला या व्हिडिओबद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आहे. आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो, म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही. शिरसाट साहेब, पण तुमच्या घरातला बिभीषण नेमका कोण आहे याचा काय शोध लागलाय का? कोणी हा व्हिडिओ काढलाय? जाऊ दे, असं होत असतात. मी गाडीत बसतो तेव्हा व्हिडिओ काढता,
कधी गाडीतून उतरताना व्हिडिओ काढतात कार्यकर्ता आहे, त्याला काय विशेष आहे? त्यामध्ये जी पैशांनी भरलेली म्हणजे कोणतरी महाराष्ट्र कोणतरी गद्दार निघाला बेडरूमपर्यंत येऊन मी त्याच्यावर चर्चा करत नाही. मला त्याच्यावर काही इतकं आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. तर ते पैसे जे दाखवण्यात आलेले आहेत त्या बॅगमध्ये, अरे तुम्ही कसे पैसे म्हणतात? ते बॅगेला बी पैसे म्हणायला लागले का? एक प्रवासातून आल्यानंतर असलेली त्या बॅग, बॅगेत पैसे आहेत हे तथ्य आहे का? अहो प्रवासातून आलेली ती बॅग त्या दरवाजासमोर पडलेली आहे. तुम्ही कधीतरी लक्षात घ्या, अशा पैशाच्या बॅगा दरवाजात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात. काहीतरी मूर्खपणाचं लक्षण आहे आणि असं केल्यानंतर त्याचा आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही. साधारण कधीचा व्हिडिओ असेल हा? तुम्हाला आठवतंय का कधीचा व्हिडिओ असेल? असं म्हणायचं अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथं ठेवले असते का? मी ठेवले असते ना कपाटामध्ये. कपडे होते म्हणजे काय बोलतोय? कधीचा व्हिडिओ आहे साधारण? कधीचा हा व्हिडिओ आहे तरी? किती जुना व्हिडिओ माहित नाही हो, आता कितीतरी आपण आलो असेल काय लक्षात म्हणजे जाणीवपूर्वक हा जुना व्हिडिओ काढून दाखवण्यात माहित येतोय नाही की कधीच आहे. आता हे कोण लक्षात ठेवतं? गुवाहाटीवर आले तेव्हाचा व्हिडिओ आहे. हं? गुवाहाटीवर आले तेव्हाचा व्हिडिओ अरे बापरे, या मूर्खाच्या नादी लागून टाइम खराब करू नका. हे ज्या या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही. प्रवासातून येताना असलेली बॅग असे असणे अहो यांनी किती टार्गेट केले तरी आपल्याला काही होत नाही. हे असे मूर्खपणाचे लक्षणं जे लोक पाहतायत ना, आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोन वेळा पहा, तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे. असा व्हिडिओ हा फ्लॅश करतो. सर आप क्या कहेंगे जो सामाजिक न्याय विभाग है पैसे अरे कैसे हो सकते हैं? ऐसा कभी होता है क्या? कभी वीडियो की सच्चाई बताएं। वीडियो की सच्चाई क्या? मैं कहते भी ट्रैवलिंग करके आया हूँ, कपड़े निकाल के बेडरूम पे बैठा हूँ, मेरा डॉग मेरे साथ में है और वहाँ वो बैग छोड़ दिया है. अब शायद घर के लोग चाय बनाने गए होंगे, किसी ने वीडियो निकाला होगा. ये इतना उसमें का तथ्य है. वीडियो डिस्टॉर्टेड है, एआई का यूज होता है, बनाया गया है किसी ने? पता नहीं मैं ये काम जो लिरका में लोग रहते हैं वही लोग ऐसे काम कर सकते हैं. या व्हिडिओमध्ये दावा आहे पैसे दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणताय कपडे पडतात, पैशांच्या नोटा दिसतात, बंगला दिसताय. नेमकं काय आहे? हे मला याची कल्पना नाही आहे. हे कोण दाखवत आहे त्याला विचारा तुम्ही. माझ्याकडे जी बॅग तुम्ही जी काय पहिले व्हिडिओ दाखवला, पहिली अशी उघडी बॅग दाखवली, आता आडवी बॅग दाखवतात. मला त्याच्यावरची कल्पना नाही. जानबूझ के आपके पैसे लगा है, एक के बाद एक जिस तरह से आरोप हो रहा है और आज ये वीडियो आया है और जब सदन शुरू है, क्या लगता है इसके पीछे कौन है? विपक्ष है कि आप ही के पार्टी अरे के कोई या लोगों माइंड को के अपना लोग हैं? काम अच्छा काम दिखता नहीं है. उनको लगता है कि जानबूझ के इनको टारगेट किया जाए, कुछ बोला जाए जिससे ये क्लच में आ जाएंगे, इनके ऊपर कुछ तो कार्रवाई होगी. ऐसा नहीं होता. आप काम अच्छा करो, जो काम अच्छा करता है उसी के लोग बदनाम करने की कोशिश करते हैं. इसलिए मुझे इसकी कोई चिंता नहीं है. और ये जो रिकामे लोग हैं जिनको सिर्फ लोगों के एंगल से फोटो देखना, कौन क्या कर रहा है, दूरबीन लगाना, यही ये लोगों का धंधा है और इसके लिए मैं उसके ऊपर ज्यादा कमेंट्स नहीं करता. सर संजय राउत जिस तरह की बातें कर रहे हैं उसको लेकर आप क्या कहेंगे? बाहर आते हैं और उसको विपक्ष के पास पहुंच जाते हैं, इसको आप कैसे देखते हैं? उसके बारे में मैंने कह चुका हूं कि ये जो है किसी ने निकाला होगा, पता नहीं. कोई कार्यकर्ता आते रहते जाते रहते, किसने निकाला उसके बारे में मुझे जानकारी नहीं. क्या शिंदे साहब को अड़चन में लाने की कोशिशें हो रही है? थाने में आपने कुछ बेड भी आरक्षित रखी है, किसके लिए किया और कैसे कैसे क्या आगे का क्या action क्या है? थाने में आपने कुछ बेड आरक्षित रखी है थाने में? थाने में तो रखिए ना. तो वो जो थाने में हमने तो पहले हम देखो इसको पागल बन के दौरे आते रहते. हमने पहले भी कहा कि थाना में जो पागल का जो अस्पताल है उसमें उसके लिए एक बेड रखा है. लेकिन अभी हमें अभी लगता है कि इसको पकड़ के जकड़ के बांध के लाके इसको एडमिट करना पड़ेगा. इसलिए इसके बारे में ज्यादा सोचो मत. ये बेवकूफ़ी भरे ऐसे वीडियो दिखा के, अरे 5-25 लाख रुपए का वीडियो क्या दिखाता है ये? इसमें क्या मिलने वाला है? सर एक बार शिंदे दिल्ली में भी जाते नहीं, अगर वो उसमें अगर दिख भी रहे हैं तुमको, इसमें क्या है? क्या कुछ है? कुछ भी दिखाने का, कुछ तो भी किसी को बदनाम करने का ये साजिश उसकी चलती आ रही है और इसके ऊपर उसका पेट पानी चलता है. सर क्या ये पेट जो भरता है, खाना जो खाता माना है, जाए? यही कहने से ऐसे कारनामे की वजह से उसका पेट भरता है. और वो जिसका पेट भरने के लिए वो करता होगा, बेचारे को हमारा शुभेच्छा है. सर दिल्ली में भी गए थे एकनाथ शिंदे, उसी के बाद इस तरह के आरोप हो रहे हैं. वो कह भी रहे हैं कि अमित शाह से क्या क्या बात हुई. संजय राउत इन सारे आरोपों पर क्या कहना है? देखिए एक बात ख्याल में रखो. एकनाथ शिंदे साहब जब भी दिल्ली में जाते हैं
एक नाथ शिंदे साहब जब भी मोदी साहब को मिलते हैं, एक नाथ शिंदे साहब जब पूना में अमित शाह साहब को मिलते हैं, उस टाइम इनके पेट में जो दर्द होता है उसके वजह से इनकी जो बातें दोनों में आपस में होती है उसके बारे में भी इनके कमेंट्स चालू रहते हैं। एक नाथ शिंदे साहब ने अमित शाह को ये बोला है कि हमारी पार्टी हमें विलीन करते हैं लेकिन हमको मुख्यमंत्री पद दो। ये बातें, ये बेवकूफ़ जैसी बातें सिर्फ संजय राउत ही कर सकता है। हमने जो उनको दर्द दिया है 3 साल पहले, जो उनको चुभन हो रही है, वो आज भी ठिकाने पे नहीं आए। उनके नेता भी हर टाइम सवेरे शाम रात दोपहर एक नाथ शिंदे नाम की माला वो जप रहे हैं और उनको टारगेट करने का जो भी चांस मिलेगा वो टारगेट करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन इसमें वो कामयाब नहीं होंगे। सर पैसे तो अनाकाउंट मागील काही घटना परम आणि जे काही बाचाबाची असो किंवा काल नीलम गोरे आणि वरुण सरदेसाई यांची बाचाबाची आता आज तुमचा व्हिडिओ जे काही टीका केली आहे संजय राऊतांनी, तुम्हाला तुमच्या पक्षाला किंवा तुमच्या पक्षातील नेत्यांना कोण बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय? राजकारणामध्ये चालतंय, यांच्या बदनामीमुळे आम्ही बदनाम होणार आहोत का? आम्ही मर्दासारखे लढणारे आहोत, आम्ही पळणारे नाहीत. आम्हाला गरज नाही पडत अशी. ज्याच्या मागं धाव त्याच्या मागं धाव. कधी सिल्वर ओकवर जा, कधी आणखीन पुन्हा राहुल गांधीला भेटायला जा, कधी आणखीन कुठं जा. हे धंदे आम्ही केलेले नाहीत. आम्ही जे करतो बजावून करतो, ठोक बजा के करते काम. म्हणून आम्हाला चिंता त्याची नाहीये. कोण काय बोलतं याची चिंता आम्ही कधी केलेली नाही. राजकारण हा आमचा धंदा नाहीये. पैसे तो लीगल भी हो तर संजय शिरसाट यांचा जो काही व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे त्या संदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात.